नमस्कार. आस्वाद म्हणांचामध्ये सर्व खवयांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. चला मग उन्हाळा स्पेशल बनवूया उसाचा रस, तोही बिना उसाचा. तर इथे मी काही गूळ घेतलेला आहे, त्याचबरोबर इथे मी 1 इंच एवढा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. काही पुदिन्याची पानं घ्यायची आहेत आपल्या आवडीनुसार. त्याचबरोबर इथे आपण अर्धा लिंबू, त्याची जी काही बी असते ती बीसुद्धा काढून घ्यायची आहे व्यवस्थित, नाहीतर ती जर राहिली तर कडवटपणा येऊ शकतो. त्यानंतर आपण इथे पाव चमचा एवढं आपण इथे काळं मीठ टाकून घेणार आहे, चांगली टेस्ट यावी यासाठी. त्याचबरोबर आपण इथे बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे गरजेनुसार, जसं की आपल्याला थंड कमी जास्त हवं असेल. लहान मुलांसाठी जर बनवणार असाल तर बर्फ नाही टाकला तरी चालेल, पण बर्फ टाकला तर टेस्ट खूप छान येते, जसं की रसवंतीगृहावरती मिळतो तशाच पद्धतीने. हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे, एकदम पेस्ट झाली पाहिजे, कारण आल्याचे आपण काप केलेले आहेत ते राहिले नाही पाहिजे यासाठी. त्यानंतर हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्या सेम भांड्यामध्ये मिक्सरच्या आपण पाणी टाकून घेणार आहे गरजेनुसार, जेवढं की तुम्हाला कमी जास्त करायचं असेल. इथे मी 4 जणांसाठी बनवत होते म्हणून मी इथे 2 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे. त्याचबरोबर हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या जर चॅनलवरती आस्वाद म्हणांचा या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे आस्वाद म्हणांचा आर्ट अँड क्राफ्ट, ज्याच्यावरती तुम्हाला नवनवीन प्रकारचे ज्वेलरीज शिकवल्या जातात, त्याही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपला जो काही इथे रस आहे उसाचा, तर तो एकदम रेडी झालेला आहे. तर हा आपण सर्व करून घेऊया काचेच्या ग्लासमध्ये. जर उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे कोणतेही पाहुणे आले, गेस्ट आले, तर त्यांच्यासाठी हा एक क्विक पद्धतीने बनवण्यासारखा पेय आहे, जे की उन्हामधून आल्यानंतर एक थंडावा देणारी गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे, तर इथे आपण गूळ वापरलाय, जो की नैसर्गिक ऊर्जा देतो आपल्याला. जसा आपल्याला गुऱ्हाळावरती मिळतो तशा पद्धतीने सर्व करून बर्फासोबत आणि त्याचबरोबर काही पुदिन्यांच्या पानांसोबत सर्व करू शकता. चला मग पुन्हा एकदा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. आपल्याला जर हा चॅनल आवडला असेल तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.